वाट काढत इथपर्यंत आपण पोहोचलात, खड्डे तुडवीत इथपर्यंत आलात, ते तुमच्या आयुष्यातले खड्डे बुजवण्यासाठी. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. आतमधली शिवसेना वेगळी आहे. महापालिकेतली ती बाजूला आहे. सत्तेतल्या शिवसेनेपेक्षा रस्त्यातली शिवसेना डेंजर आहे. समोरच्यांना समोर जर महापौर असतील, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर या व्यासपीठावर येऊन आमचं निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे. नाशिककरांना समोर रेडा आहे, रेडा जमाचा. आणि आम्ही यमालाही बोलवलंय खास आमंत्रण देऊन. आता रस्त्यावरती खड्ड्याचे बळी घ्यायचे नाहीत, आतमध्ये जायचे. आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये, माजोरडे बरं का, त्यांच्यावर हा रेडा सोडायचा. माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं हा मोर्चा निघतो आहे. उद्धव साहेबांच्या आदेशानं हा मोर्चा निघतो आहे. सत्तेत नसलो तरी जनतेसाठी आम्ही कर्तव्य भावनेनं रस्त्यावर उतरतो. कुठे आहेत नगरसेवक भाजपचे आणि मिंध्यांचे? घरात लपून बसले आहेत. माझ्यासमोर 10 नावं आहेत ज्यांनी या खड्ड्यामध्ये आपला जीव गमावला. प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दीपाली दिलीप बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर, जितेंद्र सिंग बंगल सिंग गिरासे, मासूम भिकन शहा, दिलीप दामोदर काळे, रवींद्र यशवंत काठे आणि काल एका मुलाचं त्याच खड्ड्याच्या अपघातात निधन झालं. तो आहे अनुप विश्वास बदाणे. फक्त 14 वर्षाच्या या मुलाला या नाशिकच्या खड्ड्यामध्ये आपला प्राण गमवावा लागला. हे या समोरच्यांनी केलेले खून आहेत. मर्डर 302. एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले. या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला, चंपतरायला 302चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जबाबदारी नाही का? कशा करता खुर्च्या उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत असं सांगता 5 लाख रुपये दिले. गरिबांच्या जीवाची किंमत क्या 5 लाख रुपये? लक्षात घ्या, हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा. या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबाला. जे जखमी आहेत त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजे. कारण जे जखमी तिथे उपचार घेत आहेत ते कायमचे अपंग झाले आहेत, आयुष्यभरासाठी बेडवर आहेत. त्यांचं आताच बिल झालंय 5-5, 10-10 लाख रुपये. मृतांना 5 लाख देत आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचं कमिशन खातात.